या सुंदर कार्यक्रमासाठी या ठिकाणी या कार्यक्रमाला अतिथी म्हणून लाभलेले आपल्या आदर्श ग्रुप ऑफ एज्युकेशनचे मॅनेजर आदरणीय सचिन सर, त्याचबरोबर आपल्या शाळेचे शिस्तप्रिय प्रिन्सिपल जे जोसेफ सर, या ठिकाणी आपल्या आदर्श गुरुकुलच्या अध्यक्षिका टकले मॅडम, माझी सर्व सहकारी शिक्षक बंधू आणि भगिनींनो आणि माझ्या चिमुकल्या विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण आज मराठी भाषा गौरव दिन या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत। सर्वप्रथम या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता माझी जाऊ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, अण्णाभाऊ साठे, राजमाता अहिल्याबाई होळकर अशा आणि अनेक ज्यांनी या मराठीला समृद्ध करण्यासाठी, या मराठीला फुलवण्यासाठी, या मराठीला वाढवण्यासाठी आणि एका रोपट्याचं वटवृक्षात रूपांतर करण्यासाठी ज्या लेखकांनी, साहित्यिकांनी, नाटककारांनी या ठिकाणी योगदान दिलं, अशा सर्वच महामानवांना सर्वप्रथम या मराठी राजभाषा गौरव दिनाच्या निमित्तानं मी सर्वप्रथम विनम्र असं अभिवादन करतो। मित्रांनो, ज्ञानेश्वर माऊलींनी मराठी काय आहे हे सांगण्यासाठी ते म्हणतात की माझी मराठी बोलू कौतुके अमृतातही पैजा जिंके, म्हणजे अमृतापेक्षाही श्रेष्ठ भाषा कोणती असेल तर ती माझी माय मराठी, माझी मराठी भाषा आहे। हे ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्याला पासून सांगितले। सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यातून आजही जो आवाज घुमतोय तो आवाज म्हणजे माझी मराठी आहे। या महाराष्ट्राच्या मातीतून जो सुगंध दरवळतोय तो सुगंध म्हणजे माझी मराठी आहे। इथल्या माणसांच्या धुण्यातून वाहणाऱ्या सळसळणाऱ्या रक्तातून जो गुणियाज आम्हाला ऐकायला मिळतो तो म्हणजे माझी मराठी आहे। आणि याच मराठीला समृद्ध करण्यासाठी या मराठी साहित्यिकांमध्ये कुसुमाग्रजांनी आपलं बहुमूल्य योगदान त्या ठिकाणी दिलं आणि म्हणून कुसुमाग्रजांचा जन्मदिवस, कुसुमाग्रज अर्थात विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस त्यांचा गौरव व्हावा, त्यांच्या केलेल्या कामाचं कौतुक व्हावं, कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून महाराष्ट्र शासनानं त्यांचा जन्मदिवस हा मराठी राज्यभाषा गौरव दिन म्हणून या ठिकाणी संबंध महाराष्ट्रभरामध्ये नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये तो मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये त्या ठिकाणी साजरा होत असतो। आता प्रश्न आपल्याला असा पडतो की नेमकं कुसुमाग्रज म्हणजे काय? कुसुमाग्रजांनी मराठी साहित्याला समृद्ध करण्याचं काम केलं तर नेमकं काय केलं? त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी कथा असेल, कादंबऱ्या असतील, नाटकं असतील, कविता असेल, या विविध क्षेत्रामध्ये त्यांनी चौफेर त्या ठिकाणी कामगिरी केली आणि आपली ही मराठी भाषा जनसामान्यापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। नाटकांच्या माध्यमातून असेल, कथांच्या माध्यमातून असेल, कवितेच्या माध्यमातून असेल, ही भाषा लोकांपर्यंत सहज, सरळ आणि सखोलपणे त्यांच्यापर्यंत पोहोचावी याच्यासाठी त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य त्या ठिकाणी खर्च केलं। आणि म्हणूनच या सगळ्या कार्यांचा गौरव करण्यासाठी आज आपण या ठिकाणी कवी कुसुमाग्रजांची जयंती, ही नुसती जयंती नसून तर त्या दिवशी मराठी राज्यभाषा गौरव दिन म्हणून आपण साजरा करतो। ठीक आहे, कणा या कवितेच्या माध्यमातून एक आधार देण्याचं वक्तव्य करत असताना कवी कुसुमाग्रज म्हणतात की मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठी अगदी हात ठेवून नुसतंच लढ म्हणा, नुसतंच लढ म्हणा। एवढ्यावरच ते थांबत नाहीये, एवढ्यावरच ते थांबत नाहीये तर कोलंबसच्या गर्वगीतातून त्यांनी एक लढावे कसा असला पाहिजे। अनंत आमची ध्येय शक्ती अनंत नाशा, अनंत आमची ध्येय शक्ती अनंत नाशा, सागरा तुला किनाऱ्याला, सागरा तुला पामराला, असंही ते सांगायला त्या ठिकाणी विसरत नाहीये। आणि प्रेमाची परिभाषा काय असते? सांग सखे ग तुझे गुलाबी ओठ ते बहुमूल्य, सांग सखे ग तुझे ते गुलाबी ओठ बहुमूल्य, सांग कसे ग त्याच्यावरती मी कडुलिंबाचा लावू कसा ग लेप,
लावू कसा गेले प्रेमाची परिभाषा त्यांनी आपल्याला समजावलेली आहे. येथेही पलीकडे ते जाताना म्हणत असतात की प्रेम करावं भिल्लासारखं, प्रेम करावं भिल्लासारखं बाणावरती खेचलेलं, प्रेम करावं भिल्लासारखं बाणावरती खेचलेलं, मातीमध्ये उगून सुद्धा आढळाला भिडलेलं, मातीमध्ये उगून सुद्धा आढळाला भिडलेलं. म्हणजे इथपर्यंत याच्यावरच हा मराठीचा इतिहास जोजल इतिहास या ठिकाणी थांबत नाहीये. तर संत बहिणाबाईंपासून तर संत जनाबाईंपर्यंत, संत एकनाथांपासून तर संत तुकाराम पर्यंत या संबंध महाराष्ट्रातल्या अनेक संतांनी आपापल्या त्या काळामध्ये त्या ठिकाणी मराठीला समृद्ध करण्याचं काम केलं. आपण पाहतो की ज्ञानेश्वरी हा ग्रंथ ज्ञानेश्वरांनी संस्कृत भाषेमध्ये लिहिला होता, परंतु तो जनसामान्यापर्यंत पोहोचावा. आणि ज्ञानेश्वर माऊलींना माहिती होतं की जनसामान्यांना कळणारी भाषा फक्त आणि फक्त मराठी आहे, आणि म्हणून त्या ज्ञानेश्वरीतलं ज्ञान हे त्यांच्यापर्यंत पोहोचावं, म्हणून त्यांनी मराठीमध्ये ज्ञानेश्वरीचा अनुवाद केला भावार्थ दीपिका नावानं. म्हणजे ज्ञानेश्वरीचा दुसरा ग्रंथ कुठला असेल तो भावार्थ दीपिका आहे. हे सगळे या सगळ्या संतांनी हे महान कार्य त्या ठिकाणी आपल्या मराठीला समृद्ध करण्यासाठी केलेलं आहे. परंतु आज आपण इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये शिकतोय आणि या ठिकाणी बोलत असताना एक मोठी शोकांतिका आहे की कुठेतरी आपण आपल्या भाषेपासून, आपण आपल्या आईपासून दूर तर जात नाही आहोत ना, याचा प्रत्येकानं त्या ठिकाणी आपल्या छातीवरती हात ठेवून आपल्या मनाला विचारलं पाहिजे. मित्रांनो, इंग्रजी ही जागतिक भाषा ती आलीच पाहिजे, त्याचा अट्टहास आपण प्रत्येकाने केला पाहिजे. परंतु या सगळ्या गोंधळांमध्ये, या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण आपल्या आईकडे कुठे आपलं प्रेम तिच्यावरती कमी होते की नाही हेही आपण आपल्या स्वतःमध्ये जाऊन त्या ठिकाणी आपण ते डोकावून पाहिलं पाहिजे. कारण परिस्थिती बिकट आहे. तुम्ही इंग्रजी शिकला पाहिजे, तुम्हाला इंग्रजी आली पाहिजे, हा आमच्यासह तुमच्या पालकांचा सगळ्यांचा अट्टहास आहे आणि ते आलंच पाहिजे. परंतु ती इंग्रजी कशी आली पाहिजे, नाही का, इंग्रजी ही ती स्पष्ट आली पाहिजे. एका शाळेमध्ये एक शिक्षक इंग्रजी शिकवत असतात. आता पालकांचा अट्टहास असतो की माझ्या लेकराला इंग्लिश चांगलं आलं पाहिजे, ते स्पष्ट आलं पाहिजे, छान आलं पाहिजे, आणि तोही प्रयत्न त्या ठिकाणी शिक्षकांचा असतो. माझ्या एका शाळेमध्ये इंग्रजीचे शिक्षक त्या ठिकाणी मुलांना इलेक्ट्रिसिटी नावाचा जो शब्द आहे तो शिकवण्याचा प्रयत्न करतायत. एक वेळ नाही, दोन वेळ नाही, 10 वेळ त्या ठिकाणी तो शब्द समजावला जातो, पण त्या वर्गामध्ये बाळा नावाचा विद्यार्थी असतो, त्याला 10 वेळ झाले तरी तो शब्द व्यवस्थितपणे बोलता येत नव्हता. पुन्हा पुन्हा सर त्याला विचारायचे, तो पुन्हा पुन्हा इलेक्ट्रिसिटी याला म्हणायचं इलेक्ट्रिसिटी, ठीक आहे, पुन्हा पुन्हा तेच ते. त्याला पुन्हा पुन्हा विचारलं, शाळा सुटली, दुसऱ्या दिवशी शाळा भरली, शाळेत बाळाला पुन्हा विचारलं, तो दुसऱ्या दिवशी त्यानं तोच पाढा गिरवला. इलेक्ट्रिसिटीला तो इलेक्ट्रिसिटीच म्हणू लागला. आता शिक्षक वैतागले आणि शाळेच्या गेट वळून त्याचे वडील त्या ठिकाणाहून जात होते. त्याने त्या शिक्षकांनी वडिलांना पाहिलं आणि बोलून घेतलं. त्यांना वाटलं की आपण या ठिकाणी वडिलांना तरी सांगून पाहूया. मग त्यांनी वडिलांना बोलून घेतलं आणि सांगितलं की म्हणे मी सलग 2 दिवसापासून या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी या शब्दाचा सराव करून घेतोय बाळूकडून, पण बाळू सारखा इलेक्ट्रिसिटीला इलेक्ट्रिसिटीच म्हणतोय. त्यावर पालक हळू शिक्षकाजवळ येत म्हणाले, सर त्याची कॅपॅसिटीच तेवढी आहे. असं म्हटलं ते बरोबर सरांनी डोक्याला हात मारून घेतला, नाही का. सरांच्या लक्षात आलं की यांना जन्मदाता टीटीचे इंजेक्शन दिलेली ठीक आहे, ठीक आहे, सारखे इलेक्ट्रिसिटीच म्हणतात. आता शाळा सुटली, शाळेचा 3रा दिवस, पुन्हा बाळूला तोच प्रश्न, बाळूचं उत्तर तेच इलेक्ट्रिसिटी. आणि तेवढ्यात काठी टेकत डोक्याला मुंडासा बांधलेले भरदार निशा असले त्याचे आजोबा शाळेच्या प्रांगणातून जात होते. ते पाहिलं, म्हणजे जाऊ द्या, बाळू चुकीचा आहे, बाळूचे वडील चुकीचे आहे, नाही का, बाबा जुने माणसं आहे, नाही का, बाबा तरी त्यांना समजून सांगतील, म्हणून त्यांनी बाबांना आवाज दिला. आता बाबा आले आणि बाबांना त्या शिक्षकांनी विचारलं की हे असं सगळं गोंधळ इथे चालू आहे, मी सारखं समजवण्याचा प्रयत्न करतो. बाबा शिक्षकांच्या कानात येऊन म्हणाले, गुरुजी जे झालं ते ठीक आहे,
परंतु याची पब्लिसिटी करू नका. शिकण्याचा जर अट्टहास असेल तर आपण कुठल्या मार्गाने जात आहोत हे समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे. बरोबर की? त्यामुळे आपण आपल्या मित्रांपासून दूर जातो. आपण आपल्या मित्रांना असेल, आपल्या घरच्यांना असेल, तर सदोदित मराठीचा हा वाहता जो प्रवाह आहे तो सतत आपण त्या ठिकाणी प्रभावित ठेवला पाहिजे. मी त्या 4 दिवस माझी आई गावाला गेली म्हणून मी जेव्हा शेजारणीकडे राहतो, ठीक आहे, 4 दिवस माझी आई जेव्हा गावाला गेली म्हणून मी शेजारणीकडे राहतो, शेजारी माझ्यावरती ओथंबून प्रेम करते. मग त्या 4 दिवसाच्या प्रेमामध्ये आपण बंदिस्त होता कामा नये. बरोबर की? म्हणजे त्या शेजारणीच्या प्रेमात पडून आपण आपल्या आईला विसरता कामा नये. हे तुम्हाला जाणीव यायची. कोणी आईला विसरणार नाहीये, परंतु जे गोंधळात पडतात त्यांच्यासाठी कवी इंग्रजीत भालेराव असं म्हणतात की मायेचा सोडून जाणं भलतीचाच भरला पदर, मायेचा सोडून जाणं भलतीचा पदर, अशांची कवितेनं कधीच केली नाही कदर. पुढची लेख नांदायला जाताना ज्याच्या डोळ्यातून आसू ढळत नाही, पुढची लेख नांदायला जाताना ज्याच्या डोळ्यातून आसू ढळत नाही, अशांच्या तर मरणदारी ही कविता कधीच वळत नाही. अशाच लोकांपासून कवितेला इतिहासात भीती होती, म्हणून तर गेली 700 वर्ष कविता जात्याभोवती जिती होती, कविता जात्याभोवती जिती होती. आमच्या मायमाऊलीनं या मराठीला जिवंत ठेवण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. आज ध्यास तुम्ही त्याला त्या ठिकाणी जिवंत ठेवाल, एवढंच या मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी मी सांगू शकेल. बोलण्यासारखं खूप काय आहे, परंतु तुम्ही उन्हाच्या झळासुसत या ठिकाणी बसलेला आहात, तुम्हाला जास्त त्रास होऊ नये म्हणून मी माझं या ठिकाणी 2 शब्द आटोपतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.